मैं तो गई भरने को जमुना में पानी, देख छवि नटखट की भई मैं दीवानी। उसने मारी जो तिर की नजर, सावरा जादूगर हो लूट कर ले गया दिल जीगर, सावरा जादूगर। भगवंताचं ते गोड स्वरूप पाहिल्यानंतर, भगवंताचं ते देखणं स्वरूप पाहिल्यानंतर ज्या भावनेनं पुतना आली होती ती भावना सुद्धा काय झाली, विसरून गेली. काय झाली, विसरून गेली. आणि भगवंताची आणि पुतण्याची नजराला नजर झाल्यानंतर भगवंतानं डोळे लावले. काय झाले, डोळे लावले. का डोळे लावले याचे भागवतामध्ये अनेक कारणे, पण त्यामध्ये प्रामुख्यानं 2-3 कारण मी तुम्हाला सांगतो. एक, पहिलं कारण असं आहे, भगवंताच्या एका डोळ्यामध्ये चंद्र आहे, दुसऱ्या डोळ्यामध्ये सूर्य आहे. ते चंद्र सूर्य विचार करतात एवढा गोड आहे माझा जगाचा मालक, ही पापीनी माझ्या भगवंताला मारण्यासाठी आली, हिचं तोंड पाहायचं नाही म्हणून डोळे लावले. एक. दुसरं कारण असं सांगितलं जातं, भगवान परमात्मा विचार करतो, जन्माला येऊन 2, 3, 4 दिवस नाही झाले आणि 6व्या दिवशी विष पाजायचं. विष पेण्याचं काम माझं नाहीये, विष पेण्याचं काम कोणाचं आहे, भगवान शंकराचं आहे. डोळे लावून भगवान शंकराची आराधना सुरू केली. कैलास राना शिवचंद्र मोळी, पनिंद्र माता मुकुटे जळारी, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझ विन शंभो मज कोण तारी. तिसरं कारण असं सांगितलं जातं की भगवान विचार करतात, ठीक आहे मला विष पाजण्यासाठी आली, पण स्तनपान करण्याचा अधिकारीला कसा प्राप्त झाला. मागच्या जन्मामध्ये गेली ही बलीची मुलगी रत्नमाला होती. कोण होती, रत्नमाला. वामनांचं बटुरूप पाहिल्यानंतर रत्नमालेच्या अंतकरणामध्ये मातृत्व भाव निर्माण झाला. हा जर माझा मुलगा असता तर मी याला स्तनपान केलं असतं. पण वामनाने बलीला पाताळात घातल्यानंतर तीच रत्नमाला म्हणते, माझ्या स्तनामध्ये जर विष असतं याला मी विष पाजून मारला असतं. देव म्हणे काळजी करू नको, त्या तुझ्या दोन्ही इच्छा मी पुढच्या जन्मात द्वापर युगामध्ये पूर्ण करतो. एक. चौथं, 5वं कारण असं सांगितलं जातं, देव विचार करतात, ठीक आहे मला ही विष पाजण्यासाठी आली, पण काम तर आईच करतात आहे ना. जगातली किती जरी सुंदर माय माऊली असेल, पण लेकरू स्तनपान आईच करू शकतो, सुंदर स्त्रीचं कसं करत. मग ही आईचं काम करत आहे, कारण स्तनपान फक्त आईच करू शकते. मग ही स्तनपान करते, हिला कोणती मुक्ती द्यायची. जी मुक्ती यशोदेला काही दिवसानंतर द्यायची होती ती मुक्ती देऊन टाकली. तू आसनकादिकाचे नि माने, सायुज सौरसुदितला पुतनेची विषयाचे नि स्तनपाने मारू आले. पुतनेने भगवंताला उचललंय, आकाश मार्गाने पुतना घेऊन चाली. भगवंतानं दूध पेलय, विष पेलय, पंचप्राण ज्यावेळेस सोडायला लागले त्यावेळेस पुतना घाबरले. देवा सोड. सामुंच मुंचाल मिती प्रभाश्रेणे स्फिड्डमाला अखिल जीव मर्मिनी, विवृत्त नेत्रे चरणो भुजमहु प्रस्विन्न गात्रा श्रीपती रुरोधहा. देवा सोड, देवा सोड, देवा सोड. त्यावेळेस भगवंत सांगतात, पुतने पहिलं तर मी कोणाला धरत नाही, पहिलं तर मी कोणाला धरत नाही, आणि एकदा का कोणाला धरलं ना पुतने तर मरेपर्यंत सोडत नाही. गोविंदाय नमो नमः. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. पुतना लोक बालग्नी राक्षसी रुद्राशना, जिगांसी आपी हरे स्तनम दत्वा पत्सत्कृतिम. पुतनेचा उद्धार जगाच्या मालकाने केलाय. धिप्पाडच्या धिप्पड पुतना पडलेली आहेत. सगळे गोकुळवासी घाबरले. 2 दिवस झालं नाही, 3 दिवस झालं लेकरू जन्माला आलं नाही, आणि त्याला मारण्यासाठी राक्षसीन आली. भगवान परमात्माच्या अनेक लीला आहे, नामकरण विधी आहे. माबळ भट्टाची सुद्धा कथा खूप सुंदर विस्ताराने आलेली आहे.
महाबळ भट्टाची कथा तशी भागवतात आलेली नाहीये, पण नामदेवराय वर्णन करतात. विटंबीला भट दिला पाठीवरी पाठ, जानवे तुटले पंचांग फाटले, धोतर गळाले ढोंगणाचे. पुतना गेल्यानंतर दुसरा राक्षस जो आला होता तो कोण होता? महाबळ भट्ट होता. एवढी अवस्था खराब केली त्याची, बाप रे बाप. पण महाबळ भट्ट येण्याच्या अगोदर भगवंताचा नामकरण विधी झालेला आहे. गर्गाचार्य नावाचे महान ऋषी येऊन त्यांनी भगवंताचा नामकरण विधी केला. गर्गाचार्याने भगवंताचं गोड असं वर्णन केलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी महाबळ भट्ट आलाय. होर ऐका दादानो, होर ऐका दादानो, ऐका दादानो, होर ऐका दादानो. भविष्य बघायचं का? भविष्य. आणि भविष्य पाहायचा सर्वात जास्त नाद जर कोणाला असेल तर बयायला आहे. नवस करण्याचा नाद आणि भविष्य पाहायचा नाद. ज्याचं त्याचं भविष्य ज्याच्या त्याच्या हातावरच आहे. आणि यशोदा मातेनं बोलवलं, ए वामन काका, ये ये ये. सुंदर असा पाट टाकलाय बसायला, सुंदर अशा सुगंधित अगरबत्त्या लावल्या. काका काका सांगा ना, तुम्हाला काय करू? चहा करू, कॉफी करू, उपीट करू, शिरा, काय काय, काजू बदाम सांगा ना, काय सुका मेवा घेणार? सर्व यथोचित सत्कार झाला. सोन्यासारखं लेकरू घेऊन बसले. ओ ओ ओ काका, 4 दिवस झाले माझं लेकरू जन्माला आलं, याचं एकदा भविष्य सांगा ना. महाबळ भट्टाने सांगितलं, हे मूळ नक्षत्रावर जन्माला आलेलं आहे. कुठं जन्माला आलेलं? मूळ नक्षत्रावर जन्माला आलेलं आहे. सर्व यादव कुळाचा नाश करेल. काय करेल? यादव कुळाचा नाश करेल. खरं सांगा, वयाच्या 65व्या वर्षी नंद बाबाला आणि यशोदेला मुलगा झाला. कितव्या वर्षी? 65व्या वर्षी. आणि एखादा माणूस सांगू लागला, ओ ते मूळ नक्षत्रावर जन्माला आलेल्या एखादं खड्डं खांदा आणि त्याला पुरून टाका. जगातली कोणती तरी आई ऐकल का? यशोदा म्हणू लागली, ओ बामन काका, अहो तुम्हाला कॉफी दिली मी, 2000-5000 रुपये दक्षिणा दिली, एवढं सुंदर सुगंधित अगरबत्त्या लावल्या, सुंदर स्वादिष्ट जेवण दिलंय, एवढं सगळं तुम्ही माझं लेकराविषयी चुकीचं का बोलता? काल तर गर्गाचार्य येऊन गेले. गर्गाचार्याने खूप सुंदर वर्णन केलंय. त्यावेळेस महाबळ भट्टाच्या मुखातून निघलंय, गर्गतो चुकला गणितासी. आतापर्यंत देवाला नाव ठेवत होते, देवाला शिव्या देत होते, देवानं सहन केलं. पण गर्गाचार्याचं नाव घेतल्यानंतर भगवंताला राग आला. लक्ष देऊन ऐका, देवाला शिव्या दिल्या चालल, देव सहन करल. पण देवाच्या भक्ताला जर त्रास देसाल, संताची जर निंदा करसाल, तर तुमचं गाडं देव कधी पलटी करेल सांगता येत. म्हणून सर्व माता मावल्यांना, सर्व पुरुष मंडळीला, सर्वांना बसणारा माझी विनंती आहे, एवढं चांगलं तोंड दिलंय ना तुम्हाला, कोणाविषयी नाही चांगलं बोलता आलं तरी चालल, पण कोणाविषयी वाईट बोलू नका, माणसाविषयी बोलू नका, आणि साधू विषयी तर बोलूच नका. हे बघा, साधूचा अपमान देवाच्या मुलांनी केलेला आहे. कोणी केलेला आहे? साधूचा अपमान देवाच्या मुलांनी केला, तर देवाच्या मुलांचा सुद्धा नाश झाला. 56 कोटी यादवांचा नाश झालाय. तर तुमचं माझं काय घेऊन बसले? म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, नाही साधूची स्तुती घडली चालेल, पण साधूची निंदा करू नका. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, सहत गोविंदा नाही त्यासी. रूपा येऊन या धरी अवतार. सर्व सहन होत देवाला, साधूची आणि भक्ताची निंदा सहन होत नाहीये. ज्या पाटावर बसला होता त्या पाटाला देवानं सांगितलं, ओ पाट बाबा, याचं स्वागत करा. काय महाराज, त्या महाबळ भट्टाचं स्वागत झालं. सराटा गरम व्हायचा, चुलीत जायचा, सराटा गरम झाला की बरोबर मागून जाऊन ढुंगणाला चटका बसायचा. किती ताण आहे. विटंबीला भट दिला पाठीवरी पाट, दिला पाठीवरी पाट, जानवे तुटले पंचांग फाटले, तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले
पंचांग फाटले तुटले पंचांग फाटले धोतर गळाले ढुंगणाचे धोतर गळाले ढुंगणाचे गळाले डोंगराचे उतर गळाले डोंगराचे कानवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले ढुंगणाचे धोतर गळाले कानवे तुटले पंचांग फाटले कानवे तुटले डोंगराचे कानवे तुटले डोंगराचे जय हो एका माणसाने 100 क्विंटल मिठाची हत्तीन तयार केली. लक्ष देऊन ऐका बरं का. आता किती क्विंटल? 100 क्विंटल मिठाची हत्तीन तयार केली आणि समुद्रात सोडली. कुठं सोडली? मग किती तासांनी बाहेर येईल होती? 1 तासानं. कथा संपल्यावर 2 दिवसानं नाही ना हो. मिठाची हत्तीन समुद्रात गेली की ती पाणीमय होती, बाहेर यायचं काही काम नाही. तसा भक्त एकदा भक्तावर देवाची कृपा झाली की देवामध्ये आणि भक्तामध्ये फरक राहत नाही. तो देव होतो आणि तो शिल्लक राहण्याचा सांगण्यासाठी शिल्लक राहत नाही. जे लोक म्हणतात मला देव भेटला त्यांना वड्याला घ्या आणि अशा मस्त लावण्या नाही. देवाची कृपा तुझ्यावर झाली एवढ्या सहजासहजी कशी होईल महाराज. शेष महेश गणेश दिनेश सुरेश हुजाही निरंतर ध्याय. शेष महेश गणेश दिनेश सुरेश शहुजाही निरंतर ध्याय. जे रात्रंदिवस देवाचं चिंतन करतात त्यांच्या स्वप्नात नाही येतो बाबा, आपल्या अंगात येईल. काही साधू संत मंडळी हिमालयामध्ये खाली मुंडकवर पाय करून भगवंताचं भजन करतात. योगी आहे, तपस्वी आहे. तिथले कावळे ज्या वेळेस त्यांचं मांस खातात त्यावेळेस त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात, कागा सब तन खायो चुन चुन खायो मास, दोन नयन छान दियो पिया मिलन की आस. 14 वर्ष शबरी मातेने वाट पाहिली माझ्या जगाच्या मालकाची. ज्या वाटेनं माझा जगाचा मालक येणार आहे ती वाट सकाळी 4 वाजता उठायची, खराट्यानं झाडून घ्यायचं, त्याच्यावर फुलं टाकायचे. का? माझ्या जगाचा मालक वनात आलाय, पायात चप्पल नाहीये आणि माझ्या जगाच्या मालकाला काटे टोचू नाहीये, दगड टोचू नाही. 14 वर्ष वाट पाहिली. किती वर्ष वाट पाहिली? 14 वर्ष वाट पाहिल्यानंतर शबरी मातेच्या जीवनामध्ये भगवंताची कृपा झाली. एवढ्या सहज असं जी देव कसा भेटलो तुम्हाला आणि मला. म्हणून भगवंताच्या चरित्रावर आरोप घेऊ नका, आक्षेप घेऊ नका. भगवंताचं चरित्र जर तुम्ही त्या दृष्टीने पासाल, काही लोक म्हणतील थापा मारतात. कशी थापे? काही गोष्टी तुम्हाला मानावच लागतील. एवढा मोठा समुद्र आहे का नाही? समुद्र पाहिला का नाही तुम्ही एखाद्या वेळेस? नसल मुंबईला गेले पण गोव्याला तर गेले असताल ना. तो एकच आहे. तुम्ही 6 महिने सारखा पाऊस पडू द्या, सततधार, नदीला महापूर येईल, धरण फुटल, काही होईल, पण यत्किंचितही समुद्रातलं पाणी वाढत नाही. बरं, यत्किंचित इतकं सुद्धा नाही वाढत समुद्रातलं पाणी.
आणि अख्खा महाराष्ट्र नाही देश दुष्काळाने मरू द्या, किंचितही समुद्रातलं पाणी कमी होत नाही. मग ही ताकद कोणाची? तुमच्या बापाची का माझ्या बापाची? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाते चाळिता. नंद बाबा नाचत असताना एक चमत्कार घडला. चमत्कार सा हो गया लोगो, हो गई बात निराली. रात रात में नंद बाबा की, रात रात में नंद बाबा की, ये तो दाढ़ी हो गई काली. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई, नंद जी के आंगन में बज रही आज बधाई. के आंगन में बज रही आज बधाई, बज रही आज बधाई. ए सौ बार बधाई लोगो, सौ बार बधाई लोगो, लाखों बार बधाई. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई, नंद जी के आंगन में बज रही आज बधाई. आंगन में बज रही आज बधाई, नंद जी के आंगन में बज रही आज बधाई. जिकडं तिकडं असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा. रामकृष्ण हरी मंडळी.